नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यामधल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूयात. हेडलाईन्स. भुसावळमध्ये माजी नगरसेवकाच्या खुनाचा मास्टरमाइंड नाशिकमध्ये सापडला. मुख्य आरोपी करण पथरोडला नाशिकच्या द्वारका परिसरातून अटक. आतापर्यंत 11 संशयितांपैकी 3 जण अटकेत. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी क्रमांक 1 वर. परकीय गुंतवणुकीचा आकडा 1.25 कोटींवर. फडणवीसांचं ट्विट. विठ्ठल मंदिरात सापडलेल्या तळघरामध्ये पुरातन मूर्ती. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि मंदिर समितीचे अधिकारी पाहणी करणार. अरविंद केजरीवाल 21 दिवसांनंतर परत जेलमध्ये जाणार. माझ्यानंतर माझ्या आई वडिलांची काळजी घ्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. केजरीवालांची नागरिकांना विनंती. मनोज जरांगेंना बजावलेलं अटक वॉरंट शिवाजीनगर कोर्टाकडून रद्द. 2013 मधल्या फसवणूक प्रकरणी जरांगेंना दिलासा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेल्या सोन्यापैकी 100 टन सोनं भारतात आणलं. आरबीआयकडे असलेल्या 822 टन सोन्यापैकी 413 टन सोनं ब्रिटनमध्ये. सरकारी कर्मचारी पदोन्नतीला आपला अधिकार मानू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण. आचारसंहिता शिथिल करायला निवडणूक आयोगाचा नकार. राज्य शासनाची विनंती फेटाळली. नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता कायम. मध्य रेल्वेवर आजपासून 63 तासांचा मेगा ब्लॉक. सेंट्रल लाईनवरच्या लोकलच्या 161 फेऱ्या रद्द. माहिती घेऊनच स्टेशनला पोहोचा. उत्तरेतल्या उष्णतेच्या लाटेत 22 जणांचा मृत्यू. एकट्या बिहारमध्ये 2 तासात हृदयविकारानं 9 जणांचा मृत्यू. मस्कतहून कन्नूरला येणाऱ्या विमानातून एअर होस्टेसला अटक. 1 किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक. दिल्लीकरांवर उष्णतेची लाट आणि पाणी टंचाईचं संकट. टँकरची संख्या वाढली. पाण्यासाठी नागरिकांची पळापळ.